Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. हिंगोली जिल्ह्यात 11/4/2026 रोजी सकाळी 8:45 जिल्ह्यातल्या विविध ठिकाणी जे आहे ते भूकंपाची हादरे बसले आणि याच भूकंपाचं केंद्रबिंदू वसमत तालुक्यातील पांगराशिंदे असल्याचं म्हणलं जात आहे. आणि त्याच पांगराशिंदे गावामध्ये जे आहे ते प्रत्यक्षात हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी पाहणी केली आणि पाहणीनंतर आपल्यासोबत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता सर आहेत. खरं तर सर, तुम्ही गावामध्ये गेलात, गावाची पाहणी केली, काय ग्रामस्थांच्या समस्या होत्या, काय अडचणी आहेत? आता शनिवारी येथील जे आहे ते आपल्या हिंगोली जिल्ह्यामधले पांगराशिंदे हे विलेज जे आहे तो एक भूकंपाचा एपिसेंटर होता आणि जवळपास 4.7 रिक्टर स्केलवरून जे आहे ते त्याचं मॅग्निट्यूड जे आहे ते आकारण्यात आलं. त्याच्यानंतर जे आहे आम्ही पांगराशिंदे गावामध्ये जेव्हा गेलो त्या ठिकाणी जे आहे काही बिल्डिंग्समध्ये जे आहे ते दरार आलेली होती आणि काही बिल्डिंग्स जे आहे ते 2 बिल्डिंग जे आहे त्याच्यामध्ये तर पूर्ण घरच उद्ध्वस्त झाला होता. त्याच्यामध्ये असा एक लक्षात आला की आत्तापर्यंत आमच्याकडे तो एक रेकॉर्ड जे आहे ते मेंटेन केला जात नाही आणि आम्ही तोच एक ताबडतोब आदेश दिलेले आहे की कुठला पण समजा आपला भूकंपाचे झटके महसूस झाले त्याच्यामध्ये जे आहे त्याचे सर्व रेकॉर्ड जे आहे ते आमच्याकडे असलं पाहिजे. कारण पुढे जाऊन जे आहे जे आपण जेव्हा स्टडी करून घेणाऱ्या टीम्सची त्यामध्ये ते रेकॉर्ड जे आहे ते फार महत्त्वाचा असतो आणि तो कारण एक ठरवू शकतात की भाई ह्याप्रमाणे जे आहे ते इकडे अर्थक्वेक येत आहेत आणि पुढे जाऊन भूकंप जे आहे कशाप्रमाणे येऊ शकतात आणि तयारी कशाप्रमाणे केली पाहिजे. सर, तुम्ही स्वतः गावामध्ये गेला, स्वतः जे घराचे पडलेले आहेत त्याची पाहणी केली, काही स्ट्रक्चर जे आहेत RCCचे बांधकाम होते ते पण उडले गेले आहेत. ह्यांना काही प्रस्ताव वगैरे काय आहे का, आर्थिक मदतीचं काही आहे का असं काही? आता आर्थिक मदतीसाठी जे आहे आम्ही नक्कीच ज्या ठिकाणी घर उद्ध्वस्त झाले होते त्या ठिकाणी तर देणारच आहे आणि जे दरार झालेली आहे त्याच्यामध्ये कसल्याप्रमाणे शासनाकडून निधी मिळतात तो पण एक आम्ही प्रस्ताव पाठवून देणार आहे. त्या अनुषंगाने पुढे जाऊन पण असा आम्ही थोडा विचार करतोय की अर्थक्वेक रेजिस्टन्ससाठी काय पुढे आर्किटेक्चरमध्ये किंवा कुठल्या समजा घर बांधायचं असेल त्याच्यामध्ये काय बदलाव करता येत आहेत जेणेकरून जे आहे ते अर्थक्वेक रेजिस्टंट आपली बिल्डिंग जे आहे ते होऊन जाते. सर, हे जे 2017 पासून वारंवार त्या गावामध्ये भूकंपाचे हादरे बसतात. अनेकदा जवळपास आतापर्यंत 23 वेळा जे आहे ते दप्तरी नोंद आहे आणि आपत्ती व्यवस्थापन आपलं जे आहे ते अद्यापही तिथं ना पोस्टर आहे ना बॅनर आहे. म्हणजे याला रोखू कोणी शकणार नाही. आपत्ती व्यवस्थापन समितीनं जे आहे ते जनजागृती करण्याची गरज आहे, पण तसं होताना दिसत नाही. आता आपत्ती व्यवस्थापनामध्ये जे आहे आम्ही पठणाते आणि काय प्रमाणे जे आहे SRPFची आम्ही टीम जे आहे ते पाठवली होती जेणेकरून काय प्रमाणे जे आहे तिकडे जे आहे आपला प्रिकॉशन्स घेता येईल तो आम्ही करून घेतलेला होता. परंतु नक्कीच जे आहे IC ॲक्टिव्हिटीसाठी जे आहे आम्ही आता आणखीन पुश घेणार आहेत. कारण आता हे 4.7च्या जे अर्थक्वेक आला आहे ते सर्वात मोठा अर्थक्वेक आतापर्यंतचा होता आणि पांगराशिंदेमध्ये जे आहे इथून पुढे जे आहे आम्ही त्या भागामध्ये जितकी गाव आहे ते कशाप्रमाणे तो होऊ लागला आहे ते आम्ही बघून घेणार. निश्चितच हे होते हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी स्वतः जे आहे ते त्या पांगराशिंदे गावामध्ये जाऊन भेट घेतली. भेटीनंतर ग्रामस्थांची जी आहे ती धडकी भरली होती. त्या धडकी भरल्या ग्रामस्थांना धीर दिला आणि आता जे काही नुकसान झालेली आहे, काही घरं पडलेली आहेत, काही घरांना तडे गेलेले आहेत, त्यांचाही आर्थिक मदतीसाठी प्रस्ताव शासनाकडे पाठवणार असल्याची प्रतिक्रिया राहुल गुप्ता यांनी दिलेली आहे. कॅमेरामन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेडके, TV9 मराठी, हिंगोली. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.